कोसळत्या लाटांची झुंज घेत मराठ्यांनी थेट समुद्रात भराव टाकण्यास सुरुवात केली. 800 मीटर लांबीचा आणि 30 फूट खोलीचा एक भक्कम सेतू आकार घेऊ लागला. सिद्धीच्या डोळ्यात आता स्पष्ट मृत्यू दिसत होता. प्रभू रामचंद्रांच्या रामसेतूप्रमाणेच शंभूराजांचा हा सागरी सेतू जंजिऱ्याचा काळ बनून पुढे सरकत होता. जंजिरा पडणार हे निश्चित झाले होते, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. जंजिरा मराठ्यांच्या हाती गेल्यास समुद्रावर त्यांची सत्ता येईल या भीतीनं मुघल बादशहा औरंगजेब हादरला. त्यानं तातडीनं आपला क्रूर सरदार हसन अली याला 40,000ची महाकाय फौज देऊन कल्याण भिवंडी मार्गे स्वराज्यावर धाडले. त्याचे लक्ष होते स्वराज्याची राजधानी रायगड. एका बाजूला विजयाच्या अगदी समीप आलेला जंजिरा आणि दुसऱ्या बाजूला संकटात सापडलेली राजधानी. शंभूराजांना एका अत्यंत कठीण निर्णयाला सामोरे जावे लागले. राजधानी वाचवण्यासाठी त्यांनी ती मोहीम आणि तो पूल तिथेच अर्धवट सोडला. जंजिरा पुन्हा एकदा निसटला. तो सिद्धीच्या पराक्रमानं नाही तर नियतीच्या खेळीनं बचावला. पण आजही